पहिल्यांदा संबंध ठेवताना रक्त येणं खरंच गरजेचं असतं का? जर रक्त आलं नाही तर ती मुलगी व्हर्जिन नाही असं समजायचं का? खरंच स्त्रीच्या शरीरात अशी कोणती सील असते का जी फक्त सुहागरातीलाच तुटते? आणि जर एखादी मुलगी खेळत असेल, सायकल चालवत असेल, डान्स किंवा जिम्नॅस्टिक्स करत असेल, तर तिची सील आधीच तुटलेली असते का? आज मी तुम्हाला असे काही सत्य सांगणार आहे जे कदाचित तुम्ही आधी इतक्या स्पष्ट आणि थेट शब्दांत ऐकले नसतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जर तुम्ही हा मध्येच सोडला तर अर्धवट सत्य तुम्हाला पुन्हा संभ्रमात टाकेल. नमस्ते, मी आहे डॉक्टर वर्षा माने, तुमची रिलेशनशिप समुपदेशक आणि सेक्स एज्युकेटर. गेल्या 8 वर्षांपासून मी जोडप्यांना निरोगी आणि आनंदी नातेसंबंध निर्माण करण्यात मदत करत आहे. तुम्ही पाहत आहात माझा चॅनल जिथे आपण प्रेम, जवळीक आणि भावनिक जोडणीवर विज्ञानावर आधारित पण सोप्या भाषेत बोलतो. जर तुम्हाला अशा विषयांवर कोणताही संकोच न बाळगता योग्य माहिती हवी असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे येणारे व्हिडिओ मिस होणार नाहीत. सर्वात आधी खूप मोठं सत्य समजून घ्या. शरीरात सील नावाचं कोणतंही कुलूप किंवा झाकणासारखी गोष्ट नसते. वैद्यकीय भाषेत याला हायमन म्हणतात. हा योनीच्या प्रवेशद्वारावर असलेला एक पातळ आणि लवचिक पडदा असतो. हा पूर्णपणे बंद नसतो. जर तो पूर्णपणे बंद असता तर मासिक पाळीचे रक्त बाहेर कसे आले असते? हायमनमध्ये आधीपासूनच छोटी छोटी छिद्रे असतात, ज्यातून शरीरातील द्रवपदार्थ बाहेर पडतात. पण समाजाने या छोट्याशा पडद्याला मुलीच्या चारित्र्याशी जोडले आहे. हीच सर्वात मोठी चूक आहे. अशाही अनेक मुली असतात ज्यांचा हायमन जन्मापासूनच खूप पातळ असतो किंवा कधीकधी तो अजिबात नसतो. तर याचा अर्थ असा होतो का की त्यांचे कोणतेही चारित्र्य नाही? अजिबात नाही. व्हर्जिनिटी ही कोणतीही वैद्यकीय संज्ञा नाही, ही एक सामाजिक धारणा आहे. आता आपण त्या सर्वात मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. पहिल्यांदा संबंध ठेवताना रक्त येणे आवश्यक आहे का? सत्य हे आहे की 50% जास्त प्रकरणांमध्ये पहिल्यांदा रक्त येत नाही. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत. अनेक मुलींचा हायमन इतका लवचिक असतो की तो ताणला जातो, फाटत नाही. काहींमध्ये खूप हलकासा मायक्रोटियर होतो, ज्यामुळे फक्त हलका गुलाबी स्त्राव दिसू शकतो, जो बऱ्याचदा लक्षातही येत नाही. बऱ्याच वेळा लहानपणी सायकल चालवताना, घोडेस्वारी, जिम्नॅस्टिक्स, डान्स किंवा कोणत्याही खेळताना पडल्यामुळे हायमन ताणला जाऊ शकतो किंवा फाटू शकतो. अगदी टॅम्पॉनचा वापर केल्यानेही तो ताणला जाऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की त्या मुलीने शरीर संबंध ठेवले आहेत. आता आणखी एक मनोरंजक गोष्ट समजून घ्या. अनेक पुरुषांना वाटते की त्यांना पहिल्यांदा घट्टपणा जाणवेल आणि तोच सील असल्याचा पुरावा आहे. पण वास्तवात घट्टपणाचा संबंध हायमनशी नसून मुलीच्या स्नायूंशी आणि तिच्या मानसिक आरामाशी असतो. जर मुलगी घाबरलेली असेल, तणावाखाली असेल किंवा अस्वस्थ असेल तर तिचे पेल्विक स्नायू आकुंचन पावतात, ज्यामुळे प्रवेश कठीण होऊ शकतो. आणि जर ती रिलॅक्स असेल, फोरप्ले योग्य पद्धतीने झाला असेल तर सर्व काही सहज आणि आरामदायक होऊ शकतं, मग हायमन असो वा नसो. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, घरी स्वतः तपासता येते का की हायमन आहे की नाही? तांत्रिकदृष्ट्या आरशाच्या मदतीने बाह्य भागाकडे पाहिल्यास तुम्हाला एक पातळ गुलाबी थर किंवा रिंगसारखी रचना दिसू शकते. जर ती चारही बाजूंनी जोडलेली दिसली तर ती अस्तित्वात आहे असे समजले जाते. जर फक्त कडांवर युतींचे छोटे तुकडे दिसले तर तो ताणला गेलेला किंवा फाटलेला असू शकतो. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पद्धत 100% अचूक नाही. बऱ्याचदा सामान्य व्यक्तीला योग्य ओळख पटत नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याचे असणे किंवा नसणे हे सिद्ध करत नाही की कोणी संबंध ठेवले आहेत की नाही. मी माझ्या क्लिनिकमध्ये अशा अनेक जोडप्यांना भेटले आहे जिथे फक्त रक्त आले नाही या एकाच कारणामुळे नात्यात संशय, भांडणे आणि अगदी मग्न मोडण्याची वेळ आली आहे. विचार करा, एका पातळशा पडद्याच्या नावावर कोणाच्या तरी पूर्ण आयुष्याचा निर्णय घेतला जातो. हे योग्य आहे का? नाते विश्वासावर चालते, कोणत्याही लाल डागावर नाही. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर खरे प्रेम करत असाल तर त्यांच्या भूतकाळाचा आदर करा. प्रत्येकाचे शरीर वेगळे असते, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. शारीरिक संबंध ही कोणतीही परीक्षा नाही जिथे रक्त येणे हे पास होण्याचे प्रमाणपत्र आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर खेळ, व्यायाम किंवा कोणत्याही सामान्य हालचालीमुळे हायमन फाटू शकतो तर फक्त रक्ताच्या आधारावर एखाद्या मुलीच्या चारित्र्याचा निर्णय घेणे तर्कसंगत आहे का? अजिबात नाही. आपल्याला आपला विचार बदलावा लागेल. माझ्या या चॅनलवर माझा उद्देश हाच आहे की आपण गैरसमज दूर करावेत आणि विज्ञानाला समजावे. जेव्हा योग्य माहिती मिळते तेव्हा भीती संपते. जेव्हा भीती संपते तेव्हा नाते मजबूत होते. जर तुम्ही पहिल्यांदा संबंध ठेवणार असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद, संमती आणि आराम. घाई किंवा दबावामुळे वेदना आणि अस्वस्थता वाढते. योग्य फोरप्ले, पर्याप्त वेळ आणि भावनिक जोडणीमुळे अनुभव सहज आणि सुरक्षित होतो. आणि लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारची अतिरिक्त वेदना, अतिरिक्त रक्तस्राव किंवा असामान्य त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. इंटरनेटवरील अफवांपेक्षा वैद्यकीय विज्ञानावर जास्त विश्वास ठेवा.
आजचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की सील तोडणे ही कोणतीही मोठी उपलब्धी नाही आणि त्याचे फाटणे किंवा न फाटणे हे कोणाच्याही चारित्र्याचे प्रमाण नाही. हा फक्त शरीराचा एक छोटासा भाग आहे जो प्रत्येक मुलीमध्ये वेगळ्या प्रकारे असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ डोळे उघडणारा वाटला असेल तर याला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, विशेषतः त्या लोकांसाठी जे आजही या जुन्या गैरसमजात अडकले आहेत. खाली कमेंटमध्ये लिहा तुम्हीही कधी या विषयावर कोणताही भ्रम ऐकला आहे किंवा अनुभवला आहे. मी तुमच्या कमेंट्स वाचते आणि जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की पहिल्यांदा संबंध ठेवताना वेदना कशा टाळाव्यात आणि अनुभव सुरक्षित आणि आनंददायक होण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. मी आहे डॉक्टर वर्षा माने आणि तुम्ही पाहत होतात माझं चॅनल. योग्य माहितीचा स्वीकार करा, चुकीच्या धारणा सोडा आणि आपले नाते विश्वास आणि आदरावर निर्माण करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.